अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वागतो भगवता धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विंचाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि। सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवति। स्वाहातो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको ययिवासिको उपनयिको पच्यतं वेदितको विन्योहेति। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो समीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुङ्गवा एष भगवतो सावकसङ्घो। आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाधि। वन्दामि चेत्यं सर्वं सपठानेषु पतितं। शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। साधु साधु साधु। देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा श्रावक संघ या तीन रत्नाला विनम्र अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण समर्पण।
उपस्थित भिक्खू संघ, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, भगवान तथागतांनी नीती आणि धम्म यामध्ये फरक असताना सांगत असताना बुद्ध म्हणाले, धम्मामध्ये नीतीचे कोणते स्थान आहे? याचे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. नीतीशिवाय धम्म नाही. अशा प्रकारे दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावलेले आहे. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये नीतीला पूर्णपणे स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पूजा, कर्मकांड, त्याचबरोबर तीर्थयात्रा, नाना प्रकारच्या यज्ञ या सर्वाला स्थान नाही, परंतु याची जागा मात्र नीतीने घेतलेली आहे. आणि धम्मात माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. भगवान तथागतांच्या शिकवणुकीमध्ये प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम करणं, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रत्येक माणसानं माणसाशी